माझी एक शंका होती की तुम्ही ब्राह्मण वर्णाचे असताना आम्हाला म्हणजे नॉनव्हेजचा सल्ले कसे काय देऊ शकता, म्हणजे मला त्यामुळे थोडं आश्चर्य वाटलं आणि जरा धक्का पण बसला मला. येस, तर ते कसं काय मग ते असं? व्हेरी गुड क्वेश्चन. मी स्वतः जरी ब्राह्मण नाही, नुसता मी भटजी आहे, पौरोहित्य करणारा आहे आणि त्याच्या पुढे जाऊन मग वैद्य आहे, आयुर्वेदाची चिकित्सा करणार आहे. आणि आयुर्वेद म्हणजे काय फक्त झाडपाला नव्हे, पालाबुकी म्हणजे आयुर्वेद नव्हे. आयुर्वेद हे जगण्याचं शास्त्र आहे. तुम्हाला आहार तुमचा कसा असावा, विहार काय असावा, दिनचर्या कशी असावी, हे खूप छान पद्धतीने आयुर्वेद वर्णन करतो. आयुर्वेदातल्या ह्या सगळ्या संहितांमध्ये तुमचं एकंदर आहार विहार दिनचर्या ऋतुचर्या कशी असावी याचं सगळं छान वर्णन सांगितलेलं आहे. आता जेव्हा रुग्ण एखादा माझ्याकडे येतो की ज्या रुग्णाची हाडं झिजलेली आहेत, हाडांची सांधे यांच्यामध्ये पुरेसं पोषण नाहीये, कार्टिलेजेस झिजलेली आहेत, डिजनरेटिव्ह चेंजेस झालेले आहेत, व्हिटॅमिन डी वगैरे कॅल्शियम यांची कमतरता आहे, तेव्हा मी वैद्य आहे हे मला विसरून चालत नाही. जो काही मी सल्ला त्या रुग्णाला सांगतोय की बाबा तू हे याचं सूप, पायांचं सूप करून पी किंवा मटणाचं सूप करून पी, त्यावेळेला मी वैद्य ह्या अधिकाराने मी त्या माणसाला हे सांगत असतो. बरं, जो मनुष्य रोज अंडी मासे काहीतरी घाणेरडं खातोय, कोंबडी कुत्री, ते बंद कर सांगतोय त्याला, आणि त्यातलाच मांसाहारी पर्याय मी त्याला सांगतोय. ना की जो मनुष्य वेगन आहे, जो शाकाहारी आहे, जो यातलं काही खातच नाही, त्या माणसाला मी हे खा असं सांगत नाहीये. जो काहीतरी अन्य नॉन व्हेजिटेरियन पदार्थ खातोय, अंडी मासे काहीतरी खातोय, त्वचा विकार करून घेतोय, रक्ताची दृष्टी करून घेतोय, त्याला सांगतोय अरे बाबा तू अंडी मासे नको खाऊ, तर तो माणूस सांगतो की बाबा मी व्हेगन आहे, मी शाकाहारी आहे, मी त्या ह्या कुठल्या वस्तू खात नाही, त्या माणसाला मी काय धरून त्याच्या घशात घालत नाही ते. पण जे लोक काही ना काहीतरी मांस मच्छी खाणारे आहेत, जी वाडीवरची म्हातारी काही ना काहीतरी माहुरी खाते, तिला सांगतोय की बाई मी तू हे नुसते अंडी मासे काहीतरी खातेस, त्याच्याऐवजी तू एवढं एवढं 50-100 ग्रॅम मटण आण किंवा एखादी हड्डी आण आणि ती खेचून त्याचा रस्सा करून पी. तुझ्या त्वचेला किंवा रक्ताला दृष्टी न होता तुझ्या हाडाला पोषण मिळू दे, तुझ्या कार्टिलेजला ताकद मिळू दे, तुझ्या सांध्याला ताकद मिळू दे, तुझ्या मणक्याला ताकद मिळू दे, ज्याच्यासाठी मी हे सांगतोय. मला काही पेशंट प्रश्न विचारतात, मग तुम्ही हे खाता का? अरे म्हटलं मी माझा वर्ण ब्राह्मण आहे, मी भटजी आहे, मी पौरोहित्य करणार आहे, हे माझ्या बाकी तत्वात बसत नाही, म्हणून मला ते खाता येत नाही. हे माझं वर्णाश्रम आहे म्हणून मी तो पाळतोय. पण एखादा क्षत्रिय माझ्या समोर आहे, त्याला काय सांगू तू फक्त दूध पिऊन जग, ते आणि सगळं काय हवंय ते मांस मच्छी खाऊन ताकद मिळून युद्ध करायला जायला हवंय का, त्यांनी हरी हरी करत बसायचं आहे? ताकद हवी त्याला. सर्व सत्व रज तम सर्व तीनही गुणांनी युक्त सगळी ही सृष्टी आहे. ज्याला जिथे जिथे आवश्यक आहे तिथे सत्व आवश्यक आहे तिथे सत्व हवं, जिथे रजोगुण आवश्यक आहे तिथे रज हवा, तम आवश्यक आहे तिथे तम हवं. सैनिकांनी म्हटलं संतुलित गोळीबार काय फायदा आहे, तिथे त्यांनी बंदुका काढून भिष्क्याव करायला जायला हवाय, तर त्याला दूध पाजायचं फक्त. सगळेच मुळमुळीत लोक होऊन का चालणारे समाजात? आवश्यक आहे त्याला बकरा चिरून कापून करता आला पाहिजे, नाही तर रक्त बघितल्यावरती मला चक्कर येते. असली बावळट प्रजा का आपल्याला जन्म घालायचे? इतक्या पद्धतीचं मी बारकाईने माणसांना सांगतो की तुझ्या आहारामध्ये तू नॉनव्हेज खाणार असलास तर या पदार्थाच्या ऐवजी हा पदार्थ खा, म्हणजे तुझ्या शरीराला ते बलदायक होईल, दोषांना त्रास देणार होणार नाही, अगदी वर लोड पडणार नाही, अग्नी न बिघडता तू ते मटण सूप किंवा पाय सूप काय पिशील ते तुझ्या शरीराला उपकारक होईल, सांध्यांना ताकद मिळेल, मांसपेशींना बल मिळेल, ते तू हे खा. आणि हे आयुर्वेदात ह्या सर्व प्रकारच्या नॉन व्हेजिटेरियन पदार्थांचं श्लोकबद्ध वर्णन आहे. तिथे कुणी खावं कुणी खाऊ नये, अगदी गायीच्या सुद्धा मांसाचं वर्णन आयुर्वेदामध्ये आहे. आणि ते जे वर्णन आहे ते विविध दोष कसे निर्माण करतं, त्वचा विकार कसे निर्माण करतं, कुष्ठ कसं निर्माण करतं, याचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. मग ते म्हणून खाऊ नये असं ते गणित आहे. मग काय खावं, तर ते सांगितले त्यांनी की या या प्राण्याचा असा असा हा पदार्थ हा शरीराला हितावा आहे, तो खायचा आहे. काही त्यातले प्राणी उपलब्ध आहेत, काही नाही आहेत. जे उपलब्ध आहेत त्यांचं काय सांगतो आम्ही, थोडंच आम्ही अनुपलब्ध आणि बॅन प्राण्यांचं काय सांगतोय. तर ते
त्याचा सारासार विवेक माझ्याकडे असल्यामुळे आणि मी ते सगळं बारकाव्याने पालन करत असल्यामुळे ठोकून सांगतो. उलट हे जर समजा मी करत असतो सगळं तर मी बचावात्मक धरून सांगू शकलो नसतो. उलट दणकून मी सांगू शकतो. माझा हा वर्ण असल्यामुळे मी नाही पाळत रे, करत नाही. पण तुम्हाला ते पाळायला नको, तुम्ही करा ते, त्याला आवश्यक आहे. धन्यवाद. खूप दिवस मला हे रेकॉर्ड करायचं होतं, तुम्ही एक नंबर मला विचारलं. कट करू. हो.